त्या ठिकाणी परभणीला मी स्वतः जवळजवळ 1 महिना त्या ठिकाणी जाऊन राहिलेलो आहे. कारण राजन क्षीरसागर ही लोकसभेची निवडणूक झाली, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे ते उमेदवार होते आणि ते सगळ्या क्षेत्रामध्ये कामं करतात. त्यांचा सगळ्या क्षेत्रांशी अत्यंत चांगला संबंध आहे. ते किसान सभेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे तिथला जे काही ऊसतोड कामगार आहेत, तलावावर मच्छी हे करणारे लोक आहेत, दलित त्यांच्या वस्त्यामध्ये आणि मुस्लिम वस्त्यामध्ये अत्यंत चांगला त्यांचा संबंध असल्यामुळे तो संबंध परभणीचा विभाग आम्ही प्रत्यक्षात पाहिला. परंतु त्यावेळेला सुद्धा परिस्थिती धुमसत होती. म्हणजे परभणीमध्ये एका बाजूला मोठ्या संख्येने असलेला मुस्लिम समाज, दलित समाज, परंतु त्यांची जी काही आत्ता आपले अधिकार मागण्यासाठी ते जे उभे राहतात ते सहन न होणारा सनातनी समाज हा त्या ठिकाणी आम्ही पाहिला आणि ते खतरच होतं आणि त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि आपल्याला जो रिपोर्ट्स आहे प्रत्यक्ष फॅक्ट फाइंडिंग कमिशन गेलं होतं तिकडे, संध्या गोखले होत्या, पटेकर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आले, अनेक लोक त्या ठिकाणी होते. तर ज्याप्रमाणे अमानुष मारहाण झालेली आहे ती आतापर्यंत मला वाटते महाराष्ट्रामध्ये ही झाली नव्हती. म्हणजे त्यामध्ये स्त्रियांना मारले गेलेले वत्सलताई आहेत, त्यांना प्रचंड मारहाण झाली. त्याच्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन हे प्रकरण हे नव्याने इकडे आलेलं आहे. ज्याप्रमाणे गाझा याच्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन होतात, त्या इस्रायलमध्ये घराघरात जाऊन बाहेर काढून मारतात आणि त्या संबंध जी काही पद्धत चालते त्याप्रमाणे दलित वस्त्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन झालं. त्या ठिकाणी वस्त्यामध्ये पोलीस घुसले, घराघरातनं बायकांना काढून त्या ठिकाणी मारहाण झाली. रिक्षामध्ये निळे झेंडे होते, त्या रिक्षामध्ये रिक्षा लाथा मारून उलट्या केल्या गेल्या. हा व्हिडिओ आहे, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. अशा परिस्थितीत असताना सुद्धा जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉ कॉलेजचा विद्यार्थी, तो शिकणारा विद्यार्थी, काहीला माहिती असलेला विद्यार्थी आणि तिकडे परीक्षेसाठी गेला असताना त्या ठिकाणी याच्यामध्ये आंदोलनामधला सामील असलेला विद्यार्थी, शांतपणे हे आंदोलन करणारा विद्यार्थी, त्याला त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली. ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि ते उघड दिसलंय की त्याच्यामध्ये जबाबदार जे पोलीस आहेत ते आहे. पण त्याला संरक्षण देण्याचं काम हे प्रशासन करतंय आणि त्याच्यामध्ये ही जी सनातन प्रवृत्ती आहे महाराष्ट्र शासनाची, एका बाजूला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी हे जे छोटे हक्क आणि मोठे हक्क आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहेत. कुठे कोयता गँग आहे, कुठे बदलापूर सारख्या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठेही कारवाई झालेली नाही आणि आज चालत नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री आले होते, आम्ही स्वतः जाऊन भेटलो त्यांना. तर त्यांचे शब्द असतात, कोणाचीही गाय केली जाणार नाही, कोणालाही आम्ही सोडणार नाही, SIT स्थापन करू. आता आपण पाहिलं पानसरेंच्या खुन्यांना पकडलं गेलेलं नाही, उलट ते जे आतमध्ये होते ते जामीनवर सुटले. कलबुर्गी, त्याच्यानंतर गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर यांनाही न्याय मिळाला नाही. आणि संबंध हे चक्र आहे, त्या सनातनींना प्रोटेक्शन देण्याचं काम हे सरकार करतंय. त्यामुळे ही महाराष्ट्राची परिस्थिती धुमसत चाललेली आहे आणि या सरकारला अशाच प्रकारची व्यवस्था पाहिजे. कारण त्यांना संबंध कॉर्पोरेट सेक्टरचं राज्य आणायचं, लोकांवर करवाढ करायची, महागाई करायची, घराचा संबंध जाहिराती देत आहेत. परंतु प्रश्न अत्यंत गंभीर झालेले आहेत, बेकारी आहे. या ठिकाणी शाळा, मराठी शाळा सगळ्या बंद होत आहेत. अशा परिस्थितीमुळे सरकार विरुद्ध उद्रेक होऊ नये म्हणून या ठिकाणी हा जो जातीमधला संघर्ष हा इथे वाढवला जातो, हे प्रयत्नपूर्वक होतोय. आणि हे याच्यात आणखी विशेष मध्ये म्हणजे या ठिकाणी जी चातुर्वर्ण मनोवादी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दलितांवरचे अत्याचार हे मध्यंतरी महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे, फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांची सगळी परंपरा असल्यामुळे त्याला थोडी खेळ बसली होती. परंतु ते वाढायला लागले आणि त्याची परिणिती हे त्या ठिकाणी आपल्याला परभणीमधली ही घटना दिसते. आणि त्यांना असं वाटत असेल ती घटना जी झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काही कारवाई करणार नाही किंवा हे तसंच इथं भोंगलं ठेवून घेऊ, वर्षानुवर्षे चालू ठेवू, तसं चालणार नाही. आणि त्याचमुळे तिकडे जे 30 दिवस त्या ठिकाणी
धरणं भरून लोक तिथे बसले होते, त्यांनाच आवाहन केलं, त्या जनतेने आवाहन केलं की सरकार दरबारी पोचलं पाहिजे. आणि त्यामुळे ते लोक, ग्रामीण भागात राहणारे लोक, वस्त्यात राहणारे लोक, रोज खायचे संबंध या ठिकाणी परिस्थिती गंभीर असलेली लोक ही चालत येत आहेत त्या ठिकाणी. आणि त्यामुळे त्याला आपला सगळ्यांचा पाठिंबा व्हावा याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतो आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता त्या ठिकाणी ते येत आहेत, त्यांचा रूट जाहीर होतोय. प्रत्येक ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बाकीच्या ज्या संघटना आहेत, दलितांच्या विरोधी संघटना किंवा जे डावे पक्ष आहे, आंबेडकरवादी ज्या संघटना आहेत, त्या सगळ्या स्वागत करतायत, त्याच्यात सामील होत आहे. स्वागत हा शब्द योग्य नाही, परंतु त्याच्यामध्ये सामील होत आहेत. आणि तो सरकार जो प्रयत्न आहे तो इथपर्यंत पोचू नये ते त्यांना आतापर्यंत करता आलेलं नाही. आता ते नाशिकमध्ये आलेले आहेत. नाशिकमध्ये राजू देशले आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी आहेत, कराडकर आहेत, त्यांच्याशी त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यात आता यांनी त्या मागण्या वाचूनच दाखवल्या म्हणून मी त्या रिपीट करत नाही. या ज्या आहेत 4 मागण्या, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन समविचारी, म्हणजे डावे पक्ष आहेत त्याच्यात आणि त्याच्यानंतर आंबेडकरवादी आहेत, छोट्या सभा पत्रकचा काढलेलंच आहे. ते वस्त्यामध्ये वाटणार आहोत. त्या ठिकाणी चेंबूर अनेक वस्त्या ज्या आहेत दलितांच्या, वाशी आहे, खोर्द आहे, पश्चिम उपनगर आहे, त्या ठिकाणी रमाबाई कॉलनी आहे. अशा अनेक वस्त्यांमध्ये आम्ही कॉर्नर सभा घेणार आहोत आणि लोकांना आव्हान करणार आहोत की याच्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे. कारण हा झगडा न्यायाचा आहे, हा झगडा समाज परिवर्तनाचा आहे. हा झगडा केवळ त्या तिथल्या लोकांचा नाही, तिथल्या लोकांचा आवश्यक निश्चित आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पण आपल्या समाजामध्ये जी घातक प्रवृत्ती होऊन या ठिकाणी जी मनोवादी जी सरकार हे खच्चीकरण करते, कुठेही विरोध होता कामा नये असेच करायचा प्रयत्न करते, त्याच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. आता शक्यता काय आहे मला माहीत नाही, परंतु कदाचित सरकार त्यांना मुंबई शिरू देणार नाही. तिकडे कदाचित काही लोकांना अटकही होईल. आम्ही विनंती करतो की असं काही करू नका. ते न्याय मागण्यासाठी शांततामय मार्गाने, संविधानात्मक मार्गाने इथपर्यंत येत आहेत, तर त्यांना इथे येऊ द्या, अटकाव करू नका. जी काही चौकशी आहे ती संविधानात्मक पद्धतीने करा. याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ही कॅम्पेन या सगळ्या मंचांनी, कुठली समिती वगैरे नाही, आणि हे व्यापक आहे आणि खुलं आहे. त्याच्यामध्ये समविचारी लोकांनी सामील व्हावं अशी आम्ही विनंती करत आहोत.